नमस्कार मित्रांनो, सेक्शुअल लाईफ चांगली ठेवण्यासाठी आपण कोणते पदार्थाचं सेवन करायला पाहिजे, एक एक दोन दोन पदार्थाविषयी तुम्हाला नेहमी माहिती देत आलेलो आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून 40 वर्षापासून तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये सुखी व समाधानी ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, खरोखर सांगतो की मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा तुमच्या समोर क्वॅक डॉक्टर लोकांच्या व्यतिरिक्त इतर डॉक्टर नव्हते। मी खूप हिमतीनं समाजाचं थोडंसं अपोज करून जेव्हा ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा मला पण सुरुवातीला काही अडथळे आले, पण हिंमत न हारता तुमच्यामुळं आणि तुम्ही जे माझ्याकडे येता प्रश्न विचारता ते मी वाचत गेलो, त्याच्याबद्दल नॉलेज घेत गेलो आणि खरोखर आज मी कोणतीही लैंगिक समस्या चांगली सॉल्व्ह करण्यासाठी मी तत्पर आहे। तुमच्या आयुष्यामध्ये लैंगिक आयुष्यामध्ये कोणत्याही जर समस्या असतील तर तुम्ही केव्हाही मला संपर्क करा। मित्रांनो, जसे की दही आणि मनुका याचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही रोज सकाळी आपल्या आहारामध्ये घेतलं तर काय असतं मित्रांनो, मनुकामुळं तुमचे RBC रेड ब्लड सेल वाढण्यास मदत होते आणि दह्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कॅल्शियम आहेत, काही विटॅमिन्स आहेत। त्याच्यामुळे काय होतं की टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी या दोन्ही गोष्टीची खूप गरज असते, या दोन्ही पदार्थाची खूप गरज असते आणि हे दोन्ही पदार्थ तुमच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढून डेफिनेटली कुठेतरी तुमच्या रात्री बेडरूममध्ये तुम्हाला हे दोन पदार्थ डेफिनेटली हेल्प करू शकतात। म्हणून आपल्या जेवणामध्ये सकाळच्या आहारामध्ये डेफिनेटली तुम्ही दह्याचा व मनुकाचा वापर करा आणि सकाळी सकाळी जर तुम्हाला रात्री भिजवलेले 5-6 बदाम जर खाल्ले तर डेफिनेटली तुम्हाला विटॅमिन ई वगैरे भेटू शकते आणि एक 15-20 मिनिटाचा फक्त वॉक करून आले तर डेफिनेटली विटॅमिन D3चं प्रमाण तुमच्या बॉडीमध्ये वाढू शकतं आणि त्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉन चांगलं ठेवण्यासाठी मदत होऊ शकते। म्हणून मित्रांनो, छोटे छोटे सोपे उपाय आहे, पण तुम्ही हे उपाय न करता तुमचा जो कल असतो तो जास्तीत जास्त औषधीकडे असतो, हे इथं कुठेतरी चुकीचं आहे असं मला नमूद करावं वाटतं। तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा। त्यांच्या पण लाईफमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, सेक्शुअल काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना मदत होईल। धन्यवाद मित्रांनो।